ठाणे परिवहन सेवा ज्या प्रकारे ठाण्यामध्ये कार्यरत आहे त्याची दुरावस्था आज आपण सगळे बघतोय। मध्यंतरी ठाण्यातल्या सगळ्या नागरिकांनी म्हणजे ठाणे शहरात जर आपण फिरलात तर ठाणे शहरामध्ये परिवहन सेवेचे जेवढे बस स्टॉप आहेत त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की या प्रकारे लाज वाटते की या परिवहन सेवेचा एक वेळ ठाणेकरांना अभिमान होता। आज काही ठिकाणी तर बस स्टॉप गायब झालेले आहेत। आज ज्या टायमाला व्यवस्थापकीय बेहरे साहेब यांना निवेदन दिलं तर त्यांनी सुद्धा मान्य केले की जवळजवळ 150 बस स्टॉप आमचे गायब झालेले आहेत। आता बस स्टॉप गायब झाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर परिवहननी पहिली तातडीची उपाययोजना करायला पाहिजे होती। आज तुम्ही सिडकोपासून तर पूर्ण आम्ही सर्वे केला। सिडको असेल, रमाबाई चौक असेल, क्रांतीनगर असेल, पोस्ट ऑफिस असेल, जांभळी नाका असेल, शिवाजी मैदान असेल, मनोरपाडा असेल, उतळसर असेल, आंबेडकर रोड असेल, या ठिकाणची बस स्टॉपची जी दुरावस्था झालेली आहे नागरिकांनी त्यांना अजिबात लाभ घेता येत नाही। काही बस स्टॉपमध्ये गंजलेले आहेत, गळतायत, लोकांना बसायला जागा नाही, काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत। मी तुम्हाला एक फोटो दाखवतो। हा कुठला बस स्टॉप आहे की ज्याच्यावरती लोकांनी कपडे वाळत घातलेले आहेत। या बस स्टॉपचा नागरिकांनी कसा लाभ घ्यायचा, कसं उभं राहायचं। आज सिडको रोड जो कांती म्हणजे किसन लक्ष्मण कोळी मार्ग आहे या ठिकाणचा बस स्टॉपच गायब झालेला आहे। ज्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक आहे, NMMTच्या बस आहेत, TMTच्या बसेस आहेत, रिक्षा आहेत, तिथे लोकांना उभं राहायला जागा नाही। वयोवृद्ध लोक उभी रस्त्यावरती राहतात तर तिथे अपघात होण्याची शक्यता आहे। आज बेहरे साहेबांनी असं सांगितलं की हे BOTवर दिलं होतं, मग कॉन्ट्रॅक्टरनी आमच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल केलेला आहे, आम्ही त्याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल केलेला आहे। या सगळ्या गडबडीमध्ये सर्वसामान्य नागरिक की ज्याला या बसचा लाभ मिळावा, स्टॉपचा लाभ मिळावा, तो याच्यात भरडला जातोय। आज ते म्हणाले निधी नाही आहे, मग एवढा पगार इन्कम एवढा आहे, खर्च एवढा होतोय। त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही हा दौरा करा, अन्यथा खरंच जर परिवहनकडे पैसे नसतील तर परिवहनचे जेवढे स्टॉप आहे त्याची दुरावस्था झालेली आहे तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सन्माननीय शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्टॉपवरती भीक मागो आंदोलन करेल, तो निधी जमा करेल आणि तो निधी परिवहन व्यवस्थापनाला देईल, जेणेकरून हे बस स्टॉप सगळे सुस्थीत व्हावेत, त्याची डागडुजी व्हावी आणि खऱ्या अर्थाने लोकांना त्या बस स्टॉपचा लाभ घेता यावा। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाण्यामध्ये खूप स्वप्न होती। हा त्यांचाच स्वप्नातला एक भाग होता परिवहन सेवा। ज्या टायमाला परिवहन सेवा सुरू झाली तेव्हा दिघे साहेबांचं स्वप्न साकार झालं होतं। बाळासाहेबांना अभिमान वाटत होता आणि ठाणेकरांना अभिमान वाटत होता। आज दिघे साहेबांच्या पश्चामध्ये परिवहन सेवेची जी काय दुरावस्था झालेली आहे किंवा परिवहन सेवाच डबघाईस गेलेली आहे, हे खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचे अश्रू ढाळत असतील। दिघे साहेब जिकडनं कुठनं बघत असतील तर त्यांना वाईट वाटत असेल। आम्ही फक्त या अनुषंगाने दिघे साहेबांची जाहीर माफी मागतो की तुमच्या पश्चामध्ये परिवहन सेवा अबाधित ठेवता आली नाही। त्याचा आता छोटासा प्रयत्न आम्ही करू आणि निधी उभा करून परिवहन सेवेला तो सुपूर्द करण्याचा आमचा प्रयत्न असेल।